चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या डायरेक्शन करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी निलेश फुले तुमचे स्वागत करतो। आज जो मी तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलाय तो अत्यंत प्रत्येक परीक्षेसाठी काय आहे, महत्त्वाचा आहे। मग त्या टॉपिकचं नाव काय, म्हणजेच महाराष्ट्रातील नदी प्रणाली। या टॉपिकवर 100% कोणताही आयोग असतो तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही। महाराष्ट्रातील नदी प्रणाली, नदी काय प्रणाली, महाराष्ट्रातील नदी प्रणाली। आता महाराष्ट्रातील नदी प्रणाली पाहताना आपल्याला कोणती नदी पाहायची आहे? गोदावरी नदी, गोदावरी नदी। आता कोणत्याही नदीचा तुम्हाला अभ्यास करायचा असल्यास त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या नदीच्या कोणकोणत्या भागावर तुम्हाला प्रश्न विचारले जाते, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या व्यवस्थित, त्या नदीचा उगम कुठे झाला, काय म्हणतोय मी, त्या नदीचा उगम कुठे झालाय। त्यानंतर सेकंड नंबरचा पॉईंट कोणता आपला, त्या नदीची प्रवाहाची दिशा कोणती, प्रवाहाची काय दिशा कोणती। त्यानंतर तिसरा नंबर काय, प्रवाहित जिल्हे किती, प्रवाहित जिल्हे किती। त्यानंतर 4 नंबर, प्रवाहित राज्य किती, प्रवाहित राज्य किती। त्यानंतर त्या नदीचे क्षेत्रफळ किती, त्या नदीचे काय क्षेत्रफळ किती। त्यानंतर 6 नंबरची गोष्ट, त्या नदीची लांबी किती, त्या नदीची काय लांबी किती। त्यानंतर अजून महत्त्वाचं, त्या नदीचा राजकीय प्रवास कुठे कुठे आहे, आलं का लक्षात। त्यानंतर अजून तुम्हाला काय काय अभ्यासायचं आहे, त्या नदीच्या खोऱ्यामध्ये मृदा कोणकोणती आढळते, त्यानंतर त्या नदीच्या खोऱ्यामध्ये खनिजे कोणकोणते आढळतात, त्यानंतर तिथे कोणते विद्युत केंद्र आहे, विद्युत केंद्रे आहेत। त्यानंतर महत्त्वाचं, मृदाच्या ठिकाणी आपल्याला पाहिजे होतं इथे प्रमुख पिके कोणते आहेत, काय म्हणतोय मी, इथे प्रमुख काय पिके कोणकोणते आहेत। त्यानंतर महत्त्वाचं, त्या नदीच्या उपनद्या कोणत्या, त्या नदीच्या काय उपनद्या कोणत्या, इत्यादी पॉईंट आपल्याला काय करणे आहे, अभ्यासणे गरजेचे आहे। तर महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राचा अभ्यास करताना कशाचा अभ्यास करा, महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, नकाशानुसार किंवा डायग्रामनुसार काय करायचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आता आपण पाहत आहे काय, गोदावरी नदी। तर व्यवस्थित लक्ष द्या माझ्याकडे, हा आपला नाशिक जिल्हा, त्यानंतर हा आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला आपला अहमदनगर जिल्हा, त्यानंतर कोणता म्हणतो मी, त्यानंतर कोणता आपला जालना जिल्हा, त्यानंतर कोणता म्हणतोय मी परभणी जिल्हा, त्यानंतर कोणता म्हणतोय मी हिंगोली जिल्हा, त्यानंतर याच्या खाली बीड जिल्हा, हा कोणता आहे आपला लातूर जिल्हा, हा कोणता आपला नांदेड जिल्हा। त्यानंतर अजून एक इथे जिल्हा लागतो, तो लागतो आपला धाराशिव जिल्हा। महत्त्वाची गोष्ट काय, आता आपण स्पष्टपणे नाव लिहून घेऊ जेणेकरून आपल्याला काय येणार लक्षात येणार, नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा। त्यानंतर संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर आपला कोणता बाबा जालना जिल्हा, त्यानंतर कोणता म्हणतो मी परभणी जिल्हा, त्यानंतर कोणता म्हणतोय मी हिंगोली, त्यानंतर इथे कोणता अहमदनगर जिल्हा, कोणता म्हणतोय मी अहमदनगर जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, त्यानंतर कोणता म्हणतोय मी लातूर जिल्हा, कोणता लातूर जिल्हा, आणि इथे कोणता नांदेड जिल्हा, आणि हा जो आहे आपला धाराशिव, ज्याचं उस्मानाबादचं नाव काय पडलं आहे धाराशिव। तर बघा महत्त्वाचं काय आहे, या जिल्ह्यातून काय होते, गोदावरी नदी काय पावते, उगम पावते, आणि या जिल्ह्यातून काय होते, प्रवाहित होते। व्यवस्थित लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या, जेणेकरून पूर्णच्या पूर्ण नदी या लेक्चरमध्ये 100% काय होणार आहे, तुमची पाठांतर होणार आहे। याच्यावरचा एकही प्रश्न तुमचा 100% जाणार नाही, व्यवस्थित लक्ष द्या। आपण गोदावरी नदी काय केली आहे, सुरुवात केली आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, पहिला पॉईंट आहे, त्या नदीचा उगम कुठे होतो। त्या नदीचा उगम होतो विद्यार्थी मित्रांनो, त्र्यंबकेश्वर नावाचा जिल्हा आहे, त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये कुठे, ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये, कुठे म्हणतो मी ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये काय होतो, गोदावरी नदीचा उगम होतो। आता व्यवस्थित लक्ष द्या कॉन्सन्ट्रेशनने, गोदावरी नदीचा उगम झाला नाशिक जिल्ह्यातून प्रवाहित होऊन ती अहमदनगर जिल्ह्यात गेली, त्यानंतर कुठे जाते, इथे
छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कुठे बीड जिल्हा, त्यानंतर कुठे जालना, त्यानंतर परभणी, नंतर कुठे येते बाबा नांदेड. कुठे येते नांदेड. आता तुम्हाला प्रश्न कोणता विचारलाय की गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे, तर त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा काय आहे तालुका आहे, तिथे ब्रह्मगिरी नावाचा काय आहे डोंगर आहे, तिथून आपल्या या गोदावरीचा काय झाला आहे उगम झाला आहे, जेणेकरून ती नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, त्यानंतर काय जालना, त्यानंतर काय परभणी, नांदेड, इथून काय होऊ राहिली ती प्रवाहित होऊ राहिली. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अजून इकडे एक जिल्हा येते, त्या जिल्ह्याचं नाव आहे गडचिरोली जिल्हा. कोणता गडचिरोली. कोणता जिल्हा आहे ते गडचिरोली. आपण समोर पण तिला काय करू प्रवाहित करू. विद्यार्थी मित्रांनो पहिले कोणता आपला उगम ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक जवळ काय आहे गोदावरी नदीचा काय आहे उगम आहे. त्यानंतर प्रवाहित दिशा कोणती, तर विद्यार्थी मित्रांनो जी गोदावरी नदी आहे तिची प्रवाहित दिशा आहे ती म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे. कुठे आहे पूर्वेकडे. म्हणजे ही कोणती वाहिनी आहे पूर्व वाहिनी आहे, जे सह्याद्रीच्या म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे, ज्याचं नाव काय आहे सह्याद्री. तर सह्याद्रीतून ती नदी निघते त्र्यंबकेश्वर नाशिक मधून, ती काय होऊ राहिली प्रवाहित होऊ राहिली. त्यानंतर प्रवाहित जिल्हे कोणते आपण काय उगम पाहिला, त्यानंतर प्रवाहित दिशा पाहिली. आता काय पाहायचं आपल्याला प्रवाहित जिल्हे कोणते, तर बघा नाशिक आहे, त्यानंतर कोणता आहे अहमदनगर आहे, त्यानंतर कोणता आहे छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर कोणता आहे बीड आहे, त्यानंतर कुठे जाते ती जालना, त्यानंतर कुठे जाते ती परभणी, त्यानंतर कुठे जाते ती नांदेड. कुठे जाते नांदेड. नांदेड व्यवस्थित लक्ष द्या, नांदेड वरून ती प्रवेश करते विद्यार्थी मित्रांनो तेलंगणा राज्यात. व्यवस्थित लक्ष द्या, कुठे जाते तेलंगणा राज्यात. तेलंगणा राज्यातून ती प्रवास करते विद्यार्थी मित्रांनो, नंतर जाते ती गडचिरोलीमध्ये. आता एक लक्ष द्या, इथे सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कोणता, की जिथून नदी उगम पावते तिचा प्रवेश राज्यामध्ये एकदा, इथे किती एक प्रवेश झाला एकदा, त्यानंतर ती कुठे जाते दुसऱ्या राज्यात म्हणजेच कुठे तेलंगणामध्ये. तेलंगणामध्ये तिने प्रवेश केल्यावर पुन्हा ती कुठे येऊ राहिली महाराष्ट्रामध्ये. म्हणजे इथे तुम्हाला प्रश्न विचारेल आयोग, काय प्रश्न विचारेल इथे तुम्हाला बघा, की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इथून प्रवेश केला, दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला, म्हणजे इथे तुम्हाला प्रश्न विचारेल की महाराष्ट्रामध्ये दोनदा प्रवेश करणारी नदी कोणती, तर कोणती विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदी. कोणती नदी गोदावरी नदी. अजून दोन नद्या आहे ज्या महाराष्ट्रामध्ये काय करतात दोनदा काय करतात प्रवेश करतात. मग पहिली कोणती गोदावरी, दुसरी कोणती विद्यार्थी मित्रांनो मांजरा नदी आहे जी महाराष्ट्रामध्ये काय करते दोनदा प्रवेश करते. त्यानंतर 3 नंबर कोणती आहे तापी नदी. हे सर्व तुम्हाला क्लिअर असू द्या, छोटे छोटे पॉईंट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पहिली कोणती आहे गोदावरी, नंतर कोणती आहे मांजरा, त्यानंतर कोणती आहे तापी नदी. म्हणजेच आपला पॉईंट कोणता क्लिअर झाला की प्रवाहित जिल्हे कोणते आहे 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 आणि हे किती 8 जिल्हे आहेत जिथून काय करते ती प्रवेश म्हणजे वाहते. तर या गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ती पुन्हा कुठे येते तेलंगणा राज्यात. कुठून येते कुठे येते तेलंगणा राज्यामध्ये. आणि तेलंगणा राज्यातून पुन्हा ती प्रवेश कुठे करते आंध्र प्रदेशमध्ये. आणि आंध्र प्रदेशमध्ये जाऊन ती बंगालच्या कुठे रे बाबा बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते. आता काय झालं आपलं प्रवाहित काय झाले जिल्हे झाले. मग इथले प्रवाहित राज्य कोणते व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं कोणतं महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये प्रवेश काय आहे उगम आहे. त्यानंतर ती कुठे जाते तेलंगणा. कुठे गेली ते तेलंगणा. त्यानंतर ती कुठे प्रवेश करते आंध्र प्रदेश. म्हणजे इथे तुमचा एक पॉईंट क्लिअर झाला. कोणता पॉईंट क्लिअर झाला की गोदावरी नदी काय म्हणतोय मी गोदावरी नदी ही 3 राज्यातून काय करते प्रवेश करते. 3 राज्यातून ती जाते. आपलं काय झालं प्रवाहित राज्य झाले. त्यानंतर आपली महत्वाची गोष्ट कोणती आहे की क्षेत्रफळ. म्हणजे गोदावरी नदीचे जे क्षेत्रफळ आहे ती किती आहे तर ते आहे भारतातील 3,13,789 म्हणजे 789 चौरस किलोमीटर हे काय आहे महाराष्ट्रातील तिचं काय आहे क्षेत्रफळ आहे. मग तुम्हाला जर भारतातील क्षेत्रफळ आहे, जर तुम्हाला महाराष्ट्रातील क्षेत्रफळ जर विचारलं किती 1,53,779 हे काय झालं महाराष्ट्रातील काय झालं बाबा क्षेत्रफळ झालं. त्यानंतरचा पॉईंट कोणता आहे आपला
क्षेत्रफळ झाली इथे। आता बघायची आपल्याला लांबी, महाराष्ट्रातील लांबी बघायची आहे, त्यानंतर काय बघायचं आहे, भारतातील लांबी बघायची आहे। मग तुम्हाला साधा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो की गोदावरी नदीची भारतातील लांबी किती, लांबी किती, तर ती आहे 1465 किलोमीटर। ठीक आहे रे, 1465 किलोमीटर। त्यानंतर जर तुम्हाला विचारली महाराष्ट्रातील लांबी किती, महाराष्ट्रातील लांबी किती 668 किलोमीटर। किती आहे, 668 किलोमीटर। विद्यार्थी मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गोदावरी नदी जी आहे ती भारतामध्ये 3,13,789 चौरस किलोमीटर काय आहे तिचे क्षेत्रफळ आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की महाराष्ट्रातील क्षेत्रफळ किती आहे, 1,53,779 काय आहे तिचं क्षेत्रफळ आहे। मग तुम्हाला साधा प्रश्न विचारू शकते तो म्हणजे गोदावरी नदी भारतातील किती टक्के भाग व्यापते, तर भारतातील ती 10% काय व्यापते, भाग व्यापते। हा झाला भारतावरील प्रश्न। जर तुम्हाला जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील नदी जी गोदावरी काय आहे सर्वात लांबीची नदी आहे, ती नदी महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापते, तर ते आहे 49.5% भाग व्यापते। म्हणजे तुम्हाला इथे बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार तुम्हाला हे प्रश्नाचे आन्सर येणं खूप गरजेचे आहे। त्यानंतर राजकीय प्रवास काय, मग राजकीय प्रवास म्हणजे काय, तिचा उगम कुठे आहे, ब्रह्मगिरीच्या डोंगरामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा काय आहे तालुका आहे, नाशिक जिल्ह्यामधून काय तिचा उगम आहे, ती कुठे जाते महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, नंतर बीड जिल्ह्यामध्ये, नंतर जालना जिल्ह्यामध्ये, नंतर परभणी जिल्ह्यामध्ये, नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये, नंतर ती नांदेड म्हणून कुठे जाते तेलंगणा राज्यात, तेलंगणा राज्यातून पुन्हा कुठे जाते गडचिरोली, म्हणजे महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करते दुसऱ्यांदा। त्यानंतर गडचिरोलीतून पुन्हा कुठे येते तेलंगणामध्ये, नंतर ती आंध्र प्रदेशमध्ये जाते आणि बंगालच्या उपसागरात काय होते मिळते विद्यार्थी मित्रांनो। मग बंगालच्या उपसागरात इथे तुम्हाला एक साधा क्वेश्चन विचारेल, तो साधा प्रश्न कसा की गोदावरी नदी काय म्हणतोय मी लक्ष द्या, गोदावरी नदी ही आंध्र प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये मिळते त्या ठिकाणाचं नाव काय विद्यार्थी मित्रांनो, तर राजमहेंद्री हे काय आहे ठिकाणाचं नाव आहे। अजून राजकीय प्रवास पाहताना काय महत्वाचं आहे की गोदावरी नदी ज्यावेळेस ब्रह्मगिरीच्या डोंगरातून काय पावते उगम पावते, तर ते छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्याचा एक जिल्हा आहे। तर तुम्हाला साधा प्रश्न विचारेल की गोदावरी नदी ही मराठवाड्यामध्ये कोणत्या ठिकाणून, त्या ठिकाणाचं नाव काय आहे, तर पुणतांब्या या ठिकाणावरून कशामध्ये मराठवाड्यामध्ये काय करते प्रवेश करते, काय म्हणतोय मी मराठवाड्यामध्ये प्रवेश करते। अजून एक प्रश्न महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, टीसीएस असो IBPS असो किंवा MPSC असो विविध परीक्षा आहे, त्यामध्ये परीक्षेच्या विविध विचारणाऱ्या पद्धतीनुसार आपल्याला अभ्यास करणे काय आहे गरजेचे आहे। तर लक्ष द्या, अजून एक महत्वाचा आहे, हा आपला काय आहे भारतीय काय आहे किनारा आहे, हा काय आपला भारतीय किनारा। इथे काय आहे तमिळनाडू, इथे काय आहे आंध्र प्रदेश, इथे काय आहे ओडिसा, इथे काय आहे पश्चिम बंगाल। व्यवस्थित लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला समजेल। इथे कोणता आहे तमिळनाडू, इथे कोणता आहे आंध्र प्रदेश, इथे कोणती आहे ओडिसा, आणि इथे काय आहे पश्चिम बंगाल। मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की जी भारताची जी किनारपट्टी आहे, काय म्हणतोय मी, जी भारताची किनारपट्टी आहे, जो हा तमिळनाडू काय आहे तमिळनाडू राज्य आहे, तर इथे या किनाऱ्याचं नाव आहे कोरोमंडलचा किनारा। त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये साराकार किनारा, त्यानंतर ओडिसामध्ये उत्कल किनारा, त्यानंतर जे पश्चिम बंगाल आहे त्याला म्हणतात सुंदरबनचा काय किनारा। मग तुम्हाला साधा प्रश्न विचारेल की गोदावरी नदी ही आंध्र प्रदेशमध्ये कोणत्या किनाऱ्यावरून बंगालच्या उपसागराला मिळते, तो किनारा आहे विद्यार्थी मित्रांनो साराकार किनारा। कोणता किनारा आहे साराकार किनारा। हे झाला आपला कोणता राजकीय प्रवास, काय म्हणतो मी, हा झाला राजकीय प्रवास। त्यानंतर या नदी क्षेत्रामध्ये कोणती मृदा आढळते, त्या मृदेचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो रेगुर मृदा। कोणती मृदा, रेगुर मृदा। त्यानंतर इथलं प्रमुख पीक कोणतं आहे, काय म्हणतो मी, इथलं प्रमुख पीक कोणतं आहे, तर
कोणता आहे? कापूस. तुम्हाला माहित आहे की काळी रेगुलर मृदा ही कापसासाठी काय असते? चांगली असते. आणि गोदावरी नदीने महाराष्ट्राचा 49.5% काय आहे? भाग व्यापलेला आहे, जेणेकरून ते आपल्या पठारी प्रदेशातून म्हणा मराठवाड्यातून काय करते? प्रवास करते. आणि या प्रवासानुसार ती कापूस हे आपलं प्रमुख पीक आहे आणि ते गोदावरीच्या काय येतं? खोऱ्यात येतं. म्हणून आपण जे प्रमुख पीक पाहतो ते काय आहे? आपलं कापूस. काय आहे? कापूस. नंतर इथं विद्युत केंद्रे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आपला उपनद्या. काय आहे? उपनद्या. मग जे गोदावरी नदी आहे तिच्या उपनद्या आपल्याला पाहायची आहे. नाशिक मध्ये तिला कोणती उपनदी येऊन मिळते? तिचं नाव काय आहे? कादवा नदी. काय आहे? कादवा नदी. छत्रपती संभाजीनगर मध्ये खाम नदी. काय म्हणतोय मी? खाम नदी. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये गिरजा नदी. त्यानंतर इथे कोणती? दुधना नदी. काय म्हणतो मी? लक्ष द्या. कोणती नदी? दुधना नदी. त्यानंतर या उपनद्या आहे कोणाच्या? गोदावरीच्या. त्यानंतर परभणीमध्ये पूर्णा नदी. कोणती नदी? पूर्णा नदी. पूर्णा नदीला अजून एक काय आहे? उपनदी आहे, तिचं नाव आहे उत्तर पूर्णा नदी. काय म्हणतोय मी? उत्तर पूर्णा नदी. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये जे उजव्या बाजूने गोदावरीच्या काय आहे? उपनद्या आहे. पहिला नाव आहे दारणा नदी, जे नाशिक जिल्ह्यामध्ये काय होते? तिचा संगम होते कोणासोबत? गोदावरी नदीसोबत. त्यानंतर काय म्हणतोय मी? अहमदनगर मध्ये प्रवरा नदी आहे, जी गोदावरीची मुख्य उपनदी म्हणून काय ओळखल्या जाते. त्यानंतर तिथे जागा नाही म्हणून मी ते बाजूला लिहितोय, व्यवस्थित लक्ष द्या. बीड जिल्ह्यामध्ये 3 नद्या येऊन मिळतात. कोणत्या नद्या? 3 नद्या येऊन मिळतात. एक कोणती? मांजरा नदी. काय म्हणतोय मी? लक्ष द्या. मांजरा नदी. दुसरी कोणती बाबा? सिंदफणा नदी. सिंदफणा नदी. आणि इथे आहे बिंदुसरा नदी. बिंदुसरा नदी. आणि एक अजून महत्वाची गोष्ट आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये, व्यवस्थित लक्ष द्या, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी नदी येऊन मिळते म्हणजेच काय? गोदावरीची उपनदी, ती कोणती आहे? प्राणहिता नदी. कोणती आहे बाबा? प्राणहिता नदी. प्राणहिता नदी. कोणती आहे? प्राणहिता नदी. प्राणहिता नदी काय? तर ज्या आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जर आपण महाराष्ट्राचा पूर्ण साचा लक्षात घेतला तर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोण आहे? सह्याद्री आहे. आणि सह्याद्रीच्या ज्या नद्या आहेत त्या सह्याद्रीतून निघतात पठारी प्रदेशावर. त्यानंतर सह्याद्रीतून पश्चिमेकडे वाहतात. कुठे? कोकणामध्ये वाहतात. म्हणजे तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकते की महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो मी? लक्ष द्या. महाराष्ट्रामध्ये उगम पावणाऱ्या नद्या या कोणत्या वाहिनी आहे? तर कोणत्या वाहिनी आहे? पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी. मग दक्षिण वाहिनी नदी कुठून? तर दक्षिणेमध्ये वर्धा नदी. काय म्हणतो मी? लक्ष द्या. वर्धा नदी. वर्धा नदी आणि वैनगंगा नदी. काय म्हणतो? लक्ष द्या. वर्धा नदी. वर्धा नदी मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. त्यानंतर कोणती? वैनगंगा नदी. कोणती नदी? वैनगंगा नदी. या दोन्ही नद्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काय होतात? संगम पावतात. त्याचं नाव आहे चपराळा. चपराळामध्ये काय पावतात? संगम पावतात. त्यानंतर तिचं नाव जे आहे ते पडते प्राणहिता नदी. आणि ही प्राणहिता नदी गोदावरीला दक्षिणेकडून येऊन मिळते. त्याला प्राणहिता संगम म्हणतात. प्राणहिता संगम म्हणतात. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारेल की दक्षिणेकडून गोदावरी नदीची जी उपनदी आहे प्राणहिता नदी, त्या संगमाला नाव कोणतं आहे? कोणतं बाबा? प्राणहिता संगम. कोणता? प्राणहिता संगम. हे या गोष्टी समजून घेणं काय आहे? खूप महत्वाच्या आहे. म्हणजेच आतापर्यंत आपण काय काय अभ्यासलं याच्यामध्ये? जी प्रवरा नदी आहे तिच्यावर काय? भंडारदरा धरण आहे. काय म्हणतोय मी? भंडारदरा काय आहे? धरण आहे. त्यानंतर जे सर्वात उंच शिखर आहे ते कुठे? अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे. त्याला आपण कळसुबाई म्हणतो. जे 1600 किती रे बाबा? 1646 मीटर उंच आहे. ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? तर प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. त्यानंतर आपण काय पाहिला? उगम पाहाला ब्रह्मगिरी डोंगरामध्ये, त्र्यंबकेश्वर नाशिक तालुक्यामध्ये. त्यानंतर ती किती जिल्ह्यातून प्रवाहित होते? म्हणजे 8 जिल्ह्यातून काय होते? ती प्रवाहित होते. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला साधा प्रश्न विचारेल आयोग. कोणता प्रश्न विचारेल? की गोदावरी नदीचे काय म्हणतो मी? लक्ष द्या. गोदावरी नदीचे खोरे किती जिल्ह्यात आहे? म्हणजे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे हे जिल्हे किती झाले? 10. किती म्हणतो मी? लक्ष द्या. 10. गडचिरोली जिल्हा किती? 1. म्हणजे किती झाले?
11. किती झाले? 11. परंतु एक व्यवस्थित लक्ष द्या, दक्षिणेकडून जे वर्धा नदीचं काय होते उगम होते म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर वैनगंगा नदीचं काय होते उगम होते मध्य प्रदेशमध्ये. या दोन्ही नद्या मग गडचिरोली जिल्ह्यात मिळते. म्हणजे ज्या दक्षिणेकडल्या नद्या आहे, वर्धा नदी आहे, वैनगंगा नदी आहे, तो कोणता भाग व्यापते? म्हणजे विदर्भाचा भाग व्यापते. आणि विदर्भामध्ये किती जिल्हे आहे? 11 जिल्हे आहे. किती आहे? 11 जिल्हे. मग 11 जिल्हे कसे पकडले आपण? जो आपला गडचिरोली जिल्हा आहे, तो गडचिरोली जिल्हा आपण पुन्हा पकडला, डबल पकडला. म्हणजेच गोदावरी नदी वाहत जाते, तिथे पण आपण गडचिरोली जिल्हा पकडला. त्यानंतर विदर्भाचे किती जिल्हे आहे? 11 जिल्हे आहेत, तिथे पण काय पकडला आपण? गडचिरोली जिल्हा धरला. त्यानंतर आपल्याला काय पाहायचं की 10 जिल्हे प्लस 11 एक कोणता आपला? गडचिरोली. आणि हे जे आपले 11 आहे त्यातला आपण किती पकडावं लागेल? 10. म्हणजे 21 जिल्ह्यामध्ये काय आहे? गोदावरीचे खोरे आहे. मग गोदावरीचे खोरे, गोदावरी नदी ही फक्त किती जिल्ह्यातून प्रवास करते? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जर तुम्हाला दिसत आहे की गोदावरी नदी ही फक्त किती जिल्ह्यातून प्रवेश करते? 8 जिल्ह्यातून. म्हणजे दिलेल्या माहितीनुसार प्रवाहित जिल्हे किती? 8 जिल्हे. पण तुम्हाला जर प्रश्न विचारला की गोदावरी नदीचे खोरे किती जिल्ह्यात आहे? किती जिल्ह्यात? 21 जिल्ह्यात आहे. मग हे खोरे म्हणजे काय? म्हणजे एक लक्ष द्या, जरी प्रत्यक्ष गोदावरी नदी ही जरी त्या जिल्ह्यातून जात नसेल, परंतु त्याला लगत लागलेला जिल्हा, तिथून उपनद्या तिला जो मिळत आहे, म्हणजे ते सुद्धा गोदावरी नदीच्या खोऱ्यात धरलं जातं. म्हणूनच किती जिल्ह्यामध्ये? तर 21 जिल्ह्यामध्ये गोदावरीचे काय आहे? खोरे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला जे काय तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तुम्हाला नक्कीच नदी प्रणाली समजली असेल. या बाहेरचा एकही क्वेश्चन तुमचा जाणार नाही आणि प्रत्येक क्वेश्चन काय होणार आहे? तुमचा कव्हर होणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही महाराष्ट्रातील नद्यांचा अभ्यास केला तर तुमचा नक्की एकही प्रश्न जाणार नाही. तरी जर तुम्हाला आमच्या या डायरेक्शन करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वतःला जोडून घ्यायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला येणारी आमच्या अकॅडमीची जे काही अपडेट आहे ते तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही कारंजा तालुक्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये जर विद्यार्थी असेल तर नक्की आपल्या ऑफलाईन क्लासेसला काय करा? जॉईन करा, जेणेकरून आगामी येणारी पोलीस भरती असो, कंबाईनची परीक्षा असो, त्यानंतर जे काही सरसेवेचे पद असो, तलाठी असो किंवा ग्रामसेवक असो, अशासाठी तुम्हाला नक्की काय होणार आहे? फायदा होणार आहे. आणि अत्यंत माफक फी मध्ये आपले ऑफलाईन क्लासेस घेत असतो. धन्यवाद.